सोलापूर येथील PSB ट्रस्ट संचलित श्राविका संस्थेत सर्व विभागाच्या वतीने 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला। या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या CEO देवई शहा मॅडम यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। तसेच श्राविका संस्थेचे स्वर्गीय माजी सचिव रतनचंद सखाराम शहा काकाजी यांच्या जन्मजयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्प अर्पण करून विनयांजली अर्पित करण्यात आली। यावेळी वरिष्ठ दीप्ती शहा मॅडम, मुख्याध्यापक सुकुमार मोहोळे, मुख्याध्यापिका राखी देशमाने, मुख्याध्यापिका स्वाती कांबळे, प्राचार्य विलास लेंगरे, प्राचार्य पाटील, उपमुख्याध्यापिका अश्विनी पंडित, पर्यवेक्षक बाळासाहेब पौळ, पर्यवेक्षक जयेश शिरडोणे, ग्रंथालयाचे प्रमुख अरिहंत रत्न पारखे यांची उपस्थिती होती। ध्वजगीत उमाबाई श्राविका विद्यालयातील पल्लवी खांडवे, सोनाली उंडे, वृषभ सोनटक्के व संगीत चमूनी ध्वजगीत राष्ट्रभक्तीपर गीत सादर केले। स्वातंत्र्याची गरजेची व संधीची समानता उमाबाई श्राविका प्रशालेचे मुख्याध्यापक मोहोळे सरांनी प्रास्ताविकच्या माध्यमातून भारतीय ध्वजातील 3 रंगाचे महत्त्व सांगितले। त्याचप्रमाणे देशाच्या विकासासाठी सर्वांनी अहोरात्र परिश्रम घेण्याची नितांत गरज असल्याचे मत त्यांनी प्रतिपादन केले। यावेळी श्राविका संस्थेतील 3ही विभागातील विविध स्पर्धा परीक्षातील कला क्रीडा क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला। संस्थेतील 3000 विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते गोड खाऊचे वाटप करण्यात आले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव बारटकर सर तर आभार प्रदर्शन सारिका मॅडम यांनी मानले। ध्वजस्तंभासमोर सौ सोनटक्के मॅडम यांनी रेखाटलेले रांगोळी, कला शिक्षक प्रवीण कंदले सर यांनी काढलेले स्वातंत्र्यावर आधारित चित्र विद्यार्थ्यांचे लक्ष वेधले होते। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेचे क्रीडा शिक्षक सुहास चंचुरे, प्राध्यापक कल्याणप्पा हायगोंडे, अजित पाटील, अनुप कस्तुरे, प्रशालेतील कर्मचारी बसप्पा कुंभार, हरी ऐवळे, चंद्रशेखर कबाडे, शाश्वत पाटील, सुनंदा भालेराव, कांबळे मावशी यांनी परिश्रम घेतले।